तोपर्यंत ही पुन्हा बिळात जाणार नाहीत हे आपण लक्षात घ्या. ही आता जी बिळाच्या बाहेर निघायला तयार आहेत याचं कारण की त्यांना असं वाटतं की आपण जुना इतिहास लोक विसरली आहेत, आपला जुना कालखंड विसरलेली आहेत, तेव्हा आता बिळामधनं बाहेर पडून पुन्हा ह्या व्यवस्थेचा असणारा मानवतेचा अधिकार काढून त्याला पुन्हा गुलाम करूया अशा ज्या अवस्थेमध्ये निघालेले आहेत त्याला बिलाच्या समोरच त्याला आयना दाखवला पाहिजे आणि हे तुझं चारित्र्य हे पहिल्यांदा बघ. आणि त्याच्यातून पहिल्यांदा मनातून भीती घालून घ्या की मी दलित आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. एक जण येतो ना, मी महार समाजाचा आहे, मी उचलतो आणि फाडूनच फेकून टाकतो सध्या. आम्ही तर 2 महिन्यात मी पत्र लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? नाही, पोस्टाने पाठवलं होतं, PDAने पाठवलं होतं, रजिस्टरने पाठवलं होतं. म्हटलं काय केलं होतं त्याचं? म्हटलं फाडून फिडून फेकून दिलं म्हटलं होतं. हे रडगाणं आता सोडा. हे रडगाणं 1970 साली, 1960 साली, 1980 साली भांडवल होतं. त्याच्यामुळे त्या पिढीला बरोबर जमलं. पण आताच्या पिढीचं हे भांडवल राहिलेलं नाही. मी एका अमुक जातीचा आहे म्हणून हे भांडवल राहिलेलं नाही. ते तुझ्या पंजाब बापजात्या जो कोण असेल त्याला भांडवल होतं, तुला भांडवल नाही. तुला आता फक्त आरक्षण मिळण्यासाठी तेवढं पुरतं मर्यादित आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्यामुळे या मानसिकतेतून, या गुलामीतून पहिल्यांदा बाहेर पडा की मी अमुक जातीचा आहे, तमुक जातीचा आहे, तमुक जातीचा आहे. आणि म्हणून म्हटलं की आमची मूल्य बदलली पाहिजेत. मी आता असताना म्हटलं पाहिजे असणारा मानव आहे मी इथे, आणि हे माणसाचे अधिकार आहेत आणि त्याच्यासाठी मी आता लढतोय. आणि कुठल्या एका जातीचे प्रश्न शिल्लक राहिले ते तर मला सांगा. कोणाचं तरी प्रमोशन राहिले, कोणाला तरी नोकऱ्यामध्ये नाही, कोणाला तरी हा काय जातीचा प्रश्न? तो त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि म्हणून या बदललेल्या परिस्थितीला लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर येरे माझ्या मागाप्रमाणे असणारं चालायला लागलो तर समोर काय आहे ते आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून जे समोर दिसतंय त्याला असणारं आपण म्हटलं पाहिजे की हे दिसणारं अमुक अमुक आहे आणि त्याच्याबद्दल मत व्यक्त करणं हे कोणाला काय वाटतं ह्याची पर्वा करण्याची अजिबात गरज नाही. आणि केल्यानंतर मारामारीला येत असेल तर मी अगोदर सांगितलं त्याला ठोकून काढा. मला एक जण येतो म्हणतो ना, साहेब आमच्या इथं मारामारी झाली. म्हटलं ज्याच्यावर झाली मारावं त्यालाही ठोकतो, तो तुलाही ठोकेल, तूही त्याला ठोक. तुझ्या हातात घरात दंडुका आहे की नाही आहे? काढ एकदा दंडुका. अहो त्याच्या पाठीमागे एवढं पोलीस आहे. म्हटलं आले तू ठोक म्हटलं, मग मी तुझ्या पाठीमागं पोलीस उभे करतो म्हटलं. आणि म्हणून हा जो लढा आहे हा लढा आपण असारा लक्षात घेतला पाहिजे. आणि या लढ्याचं असणारं पुन्हा नायक होण्याचं संधी ही आंबेडकरी चळवळीकडे येते हे आपण लक्षात घ्या. किधर भी चलो ही घोषणा नाही आली.
ही तरुण मित्र आता जेव्हा कार्याला लागली तेव्हा त्यांचे अनुभव मला सांगतात. साहेब तुम्हाला तर कोण ओळखतच नाही. म्हटलं फार चांगलं आहे राजा, तू काळजी करू नको. त्या बिचाऱ्याच्या लक्षात येत नाही की तो किती समोरचा बेरकी आहे. तो एका वाक्यातून पाठीमागचा सगळा इतिहास त्याचा चर्चाच करू देत नाही. आणि म्हणून हे नायकत्व स्वीकारायचं की न स्वीकारायची ही असताना एक संधी असावी त्या ठिकाणी मानतोय. आज व्यवस्था कुठल्या दिशेने बदलणार हे आपल्या विरोधकांनी आपल्याला असं दाखवून दिलं. त्यांचा वार हा लपून छपून वार आहे असं नाही, ते उघड उघड वार आहेत. त्यांना असं वाटतं की हे सगळे बुद्धू बसलेले आहेत. जेव्हा उद्या विचारलं यांनी की बाबा हे का केलं, तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना हे काय केलंय ना, तुझ्याच साक्षीने केलेलं आहे, मी थोडी लपून छपून केलेलं आहे. मला अनेक आता विद्वान, आंबेडकरी विद्वान, दुर्दैवाने म्हणावं लागते मला, या सरकारला मी अजून पुस्तकाचा अधिकार दिलेला नाही. डोळसर बसलेले आहेत, त्यांनाही माहिती आहे. त्यांनाही तो त्रास होत असतो माझ्याबरोबरचा. तुम्ही अधिकार का देत नाही? म्हटलं माझ्या आज्याचे अधिकार आहे, ते मी देईन की न देईन तुझं काय जाते. हो आम्ही त्यांची लेकरं नाहीत. म्हटलं नाही तुम्ही लेकरं नाहीत. म्हटलं हे पहिल्यांदा चुकायचं आहे. त्याचा वारसदार म्हटलं मी एकटाच आहे, दुसरा कोणी नाही. तुम्ही फक्त म्हटलं चळवळीतले सहभागी आहात एवढंच लक्षात ठेवा. का या महाभागाला डोळसरांना हाताशी धरून ट्रान्सलेट करण्याचा कुठंतरी अधिकार घ्यायचा आहे आणि त्या पुस्तकामध्ये ट्रान्सलेटर म्हणून स्वतःचं नाव घ्यायचं आहे. मी त्यांना असं विचारलं, अरे बाबा मला एक सांग, हा रिडल्सचा लढा कधी झाला आपला? तो विचारतो कसला रिडल्सचा लढा? आता त्यालाही माहिती आहे की रिडल्सचा लढा झाला असं मी जर म्हटलं तर त्याला दुसरा प्रश्न विचारून म्हणतो आपला येड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाण्याचा मार्ग. मग म्हटलं तुला रिडल्सचा लढा माहीत नसेल तर कृपा करून म्हटलं तर मी कोणाला अधिकार द्यायचे कोणाला द्यायचे नाही चर्चाच करू नका. बीजेपीची भूमिका काय होती त्यावेळेस? आम्ही बघणार नाही आंधळेपणाने इथला असणारा मोदीने बाबासाहेबांचा असणारा 125वी जयंती साजरी करायची आहे, मोदीसारखा दुसरा माणूसच नाही. या प्रतिक्रांतीतला सगळ्यात मोठा अडसर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या प्रतिक्रांतीमधला सगळ्यात मोठा अडसर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आम्ही बाबासाहेबांना अध्ययन केलं नसेल पण इतरांनी केलेलं आहे. आणि म्हणून अनेक जण ज्यांनी आपलं असणारं मानपत्र परत केलं त्यांनी असणारं बाबासाहेबांचं नाव घेत या माणसाने आम्हाला हे दिलं, या माणसाने आज त्याच्यावरतीच गदा येते म्हणून आम्ही असणारं परत करतोय. तेव्हा बाबासाहेब आपल्या पुरतेच मर्यादित राहिलेत असं नाही. किंवा काही महाभाग म्हणतात की आम्हीच बाबासाहेबांना जिवंत ठेवतोय असं असणारं जे म्हणणारे त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की कृपा करून ह्या कल्पनेतून पहिल्यांदा बाहेर निघा
हा माणूस या देशाच्या जीवनातला एक भाग झाला की जो नव्या पिढीला आता असताना दिसायला लागला. म्हणजे ज्यांनी मानपत्र परत केली तो इथल्या पारतंत्र्यामध्ये राहिला का तर नाही. तो पारतंत्र्यात राहिला का, बंधनामध्ये राहिला का तर नाही. तो त्याही वेळेस स्वतंत्र होता, पण त्याची स्वतंत्रता जी आहे ती त्याच्या समाजाने बांधली होती. आणि आपण जे जगत होतो ते आपलं सगळंच पारतंत्र्यामध्ये होतं. त्याला समाज व्यवस्थेतून जे स्वातंत्र्य मिळालं, जातीच्या बंधनातून जे स्वातंत्र्य मिळालं, आणि त्या स्वातंत्र्याचं श्रेय तो असताना बाबासाहेबांना देतोय. आणि आम्हाला इथल्या व्यवस्थेतून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, इथल्या असणाऱ्या व्यवस्थेचीच मोडणीचे असणारा अधिकार आम्हाला जे मिळाले, त्या मिळालेल्या ह्याच्याबद्दल आम्हाला असणारा त्या आघात होतोय, त्याच्याबद्दलही खंत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. या देशातल्या 2 घटना मी असे म्हणेन त्याच्यातल्या महत्त्वाच्या आहेत. एक की इथल्या माणसाला मिळालेला मताचा अधिकार, आणि दुसरं प्रत्येक 5 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुका. हे प्रत्येक 5 वर्षाच्या निवडणुकीच्या माध्यमातून कोणालाही माझी सत्ता कायम आहे असं वाटत नाही. तर 5 वर्षानंतर मला पुन्हा सत्तेमध्ये बसायचं असेल तर माझं लायसन्स मला रिन्यू करावं लागतं. आणि रिन्यू कोण करतं तर मत ज्याच्याकडे आहे तो, ज्याच्याकडे मत आहे तो. आणि आम्ही ह्या मताची या लायसन्स रिन्यूची जी किंमत आहे ती 1000 रुपये एक बाटली आणि एक मटणावरती केली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि एकदा तुम्ही खरेदीला बसला तर विकत घेणारे अनेक आहेत. म्हणजे ज्याच्यातून माझी सुटका झाली ती पुन्हा येणार नाही, याच्यासाठी हे जे 2 अधिकार बाबासाहेबांनी दिले त्याच अधिकाराचं मी असणारा व्यापार केला. त्याच्यामुळे असणारं मी भ्रष्ट नाही असं कोणी म्हणत असेल, सत्तेवरती बसलेला माणूस भ्रष्ट आणि सत्तेच्या बाहेरचा असणारा माणूस भ्रष्ट नाही असं जर म्हटलं तर ही चुकीची संकल्पना आहे. फक्त एवढं आहे की आम्ही 2 पैशाचे भ्रष्ट आहोत, सत्तेमध्ये बसलेला लाखोचा भ्रष्ट आहे. पण दोघंही भ्रष्ट आहेत. आणि म्हणून सुधारणा ही माझ्यापासून होणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. सुधारणेच्या आम्ही गप्पा मारतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स एट होम. म्हणजे दान जे आहे हे दान पहिल्यांदा स्वतःच्या घरातून देण्याची प्रथा आपण पाडली पाहिजे. बुद्धाने सुद्धा इथल्या दानाला फार महत्त्व दिले. कारण दानातून माणसाला एक करुणेची भावना निर्माण होते, एक आपुलकीची भावना निर्माण होते. दुर्दैवाने असणारा आहे की आपण असणारा दान तर सोडाच, पण कटोरं घेऊनच सगळीकडे उभं राहतो अशी असणारी परिस्थिती आहे. मग जिथे जिथे संधी आली तिथे तिथे कटोरं घेऊन आपण उभा राहतो. तेव्हा ही कटोरं घेऊन उभं राहण्याची जी सवय लागलेली आहे ती आता आपण असं बंद करावी. याचं कारण का माझं आता आयुष्य
कुणावरती अवलंबून नाही, तर मी माझ्याच पायावरती उभा आहे ही दाखवण्याची गरज आहे, ही आपण असणारं लक्षात. या लढाईला जर आपल्याला असं तोंड द्यायचं असेल तर स्वतःची सुधारणा स्वतःच करावी लागेल. स्वतःची सुधारणा स्वतःहूनच करावी लागेल. आणि ही जर आपण केली नाही तर नव्यानं गुलामी येण्याची शक्यता ही आपण असं नाकारू नये. ती जुन्या काळची गुलामी असं म्हणत असेल तर नाही, प्रत्येक काळामध्ये प्रत्येक गुलामीचं असणारं वेगवेगळं स्वरूप राहिलं. म्हणजे इथं शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, आपण सगळ्यांनी त्यांना असणारं वंदन केलं. पण जे जे शिवाजी महाराजाला म्हणतात की आमचे आहेत, ते फक्त दोनच घोषणा देतात आणि थांबतात, जय शिवानी जय भवानी. आता मी त्यांना म्हटलं, अरे बाबा या घोषणेचा मालक सुद्धा मीच आहे म्हटलं. तुम्ही टाळ्या का वाजवल्यात मला सांगा. काय माहिती आहे तुम्हाला, मला सांगा तर खरं. नाही तर तुम्ही आणि रामदास आठवले मधला फरक काय? तोही उचलतो, जीभ लावतो, टाळ्या देतो एक कविता करून. अबे ते जोड्यान मारायचं कशासाठी? सोडायचं संपलं. काय माहिती मला सांगा तर खरं तुम्हाला. जेव्हा ही म्हणतो की जय भवानी जय शिवानी ही माझ्या मालकीची आहे, ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस तुम्हाला काय माहिती? आम्ही फक्त महाडच्या सत्याग्रहाची चर्चा करतो. बाबासाहेब कसं पाणी प्यायला तेवढे असं चर्चा करतो. पण त्यावेळेचं संघटन कुठलं होतं, त्या संघटनाचं असणारं ब्रीद वाक्य काय होतं हे आम्हाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे? हात वरती करा. कोणाला माहित असेल तर हात वरती करा ना. लय लेखक लय विद्वान झालेत आपल्या. मार्चच्या पहिल्या सत्याग्रहाचं लेटर हेड जे बाबासाहेबांचं आहे, त्या लेटर हेडवरती असणारी शिवाजी महाराजांचा असणारा फोटो आहे आणि त्याच्यावरती जय भवानी जय शिवाजी लिहिलेला आहे. ते त्या काळातलं होतं, नंतर त्यांनी सोडून दिलं. आता कारणं काय असतील ती शोधा. पण त्या रयतेचं राज्य आपण ज्यावेळेस म्हणतो, महाराजांचं रयतेचं राज्य, त्यावेळेस रयतेचं राज्य काय? ते हे जय भिवानी जय शिवाजीवाले असणारे सांगणार नाहीत, कारण का त्यांना माहिती आहे की ते जर पुढचं सांगायला गेले तर महाराजांनी असणाऱ्या सरदारक्या, इनामदाऱ्या, जागीरदाऱ्या पहिल्यांदा संपवल्या. काय संपवलं? काय संपवलं? जागीरदार काय होते माहिती आहे का? इनामदार कोण होते माहिती आहे का? काय आम्हाला इतिहास माहिती नाही, काही नाही. महाराजांचं नाव घ्यायचं, मोकळं व्हायचं आपलं. ही आजची जी रेव्हेन्यूची पद्धत आहे, आजची जी रेव्हेन्यूची जी पद्धत आहे, ही रेव्हेन्यूची पद्धत
महाराजांनी उभी केली महाराष्ट्रामध्ये, म्हणजे त्या काळच्या त्यांच्या राज्यामध्ये. आणि वसूल करण्यासाठी जी जुनी परंपरा होती, सरदार नेमल्या जात होते, जागीरदार नेमल्या जात होते, इनामदार नेमल्या जात होते, कुलकर्णी नेमल्या जात होते, आणि त्यांच्या मार्फत जो वसूल केला जात होता, ही सगळी घराणी त्यांनी संपवली. सगळ्यांना सर्व समान केलं आणि सगळ्यांना सर्व समान करून आज जसा आपल्याला तलाठी दिसतोय, आज जसा आपल्याला असणारा या ठिकाणी तहसीलदार दिसतोय, असे अधिकारी उपस्थित नेमले आणि त्या अधिकारामार्फत शेतसारा गोळा करायला सुरुवात केला. हे आपण लक्षात घ्या. आजची ही जी रेव्हेन्यूची देण आहे, ही महाराजांची देण आहे. सेनेवाले ते असणारा बोलणार नाहीत का त्यांना माहिती आहे की त्यांना असणाऱ्या मग प्रस्थापित सरदार आणि इनामदार जे आमदार खासदारीच्या निमित्तानं झाले त्याच्या विरोधात बोलावं लागेल. आणि म्हणून विवेकाने आपण असणारं आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. मी इथल्या असणाऱ्या लय इतिहासकार मला भेटले, आंबेडकरी चळवळी. म्हटलं एक मला असणारं सांगा. म्हटलं मी ज्या अकोल्यातून उभा राहतो त्या अकोल्यामध्ये कधीही आम्हाला असणारं गाडगं लावायला लागलं नाही असं मला लोक म्हणत होते. मग म्हटलं तर बुलढाण्यामध्ये आलो आणि बुलढाण्याच्या असणाऱ्या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा हा खालचा भाग आला आणि त्याच्या खालून असणारा आपण मधल्या मार्गाने खुलताबाद आणि खुलताबादवरनं खालून वैजापूरला आपण गेलो तर ही प्रथा आपल्याला मिळते. म्हटलं याचं कारण का मला सांग. म्हणजे एका भागामध्ये असणारा अस्पृश्यतेचा असणारा एक कळस गाठला गेलेला आपल्याला दिसतो आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला असणारा अस्पृश्यता आहे पण त्याचा कळस गाठलेला नाही असा असणारा जो भाग आहे त्याचं कारण काय म्हटलं. आमच्या इतिहासाच्या संशोधनाचा असणारा हा अभ्यासच होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. वे ज्या गोष्टी समाजाला उपयुक्त होऊ शकतात त्याच्यावरचं संशोधन आणि त्याच्यावरचं मत मांडणी हे जे आहे ते आपल्याला दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला आता विवेकाने जसं मी म्हटलं तशा चळवळी चालवाव्या लागतील तरच आपण असणारं या देशाचं खरं नायकत्व होऊ शकतो हे आपण लक्षात घ्या. परिस्थिती आली म्हणून नायकत्व नाही. परिस्थिती आलेली आहे याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्याच बरोबर या चळवळीचा वैचारिक वारसा आम्ही घेणार आहोत की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आम्ही वैचारिक वारसा घेणार आहोत की नाही की इथला असणारा नुसता भावनात्मक वारसा घेऊन आम्ही चालणार आहोत हा त्याच्यातला भाग आहे. आज मी असं म्हणेन की आम्ही या भावनात्मक वारसाबरोबरच वैचारिक वारसा सुद्धा घ्यायला त्या ठिकाणी शिकला पाहिजे. आणि हार तोडे न स्वीकारणं हा त्याच्यातला एक भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आता असणारा काही जण असणारा स्वतःचं लायसन्स रिन्यू करण्यासाठी पुन्हा ती प्रथा आणतात आहेत. आम्ही असणारा विवेक झालेला आहोत. काही जणांनी हार घालायच्या आणि उरलेल्यांनी नुसतं चेष्टत बसून राहायचं ही कुठली प्रथा आहे.
आम्ही आता असणारं चळवळीतलं एक पाऊल पुढे गेलेलो आहोत आणि आम्ही आता असणाऱ्या दुसऱ्या पावलावरती आहोत हे आपण लक्षात घेतलं. पहिलं परिक्रम होतं ते असणारं आमचं संपलं. आता आम्ही असणाऱ्या दुसऱ्या परिक्रमामध्ये पाय ठेवतो आहोत. तेव्हा आमचा असणारा वैचारिक बदल झाला की नाही हा आम्ही दाखवणार आहोत की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि हा परिक्रमाची दुसरी चळवळीचा भाग चालला आहे. हा आपण असं म्हणता येईल की आमच्या स्वातंत्र्यातल्या लढ्यातला दुसरा भाग आमचा सुरुवात झाला आहे आणि हा महत्त्वाचा टप्पा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि ह्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये सरळ सरळ आमने सामने आता असताना आले अशी असणारी परिस्थिती आहे. मी मगाशी जसं म्हणालो की इथला असणारं स्वातंत्र्य टिकावं, इथं कोणी नवा हिटलर येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी इथल्या असणाऱ्या माणसाला मत दिलं आणि 5 वर्षाचं सरकार राहील हे बंधन घालून कोणालाही मी हिटलर होऊ शकतो असं त्यांनी दिलं नाही. किंवा आता मध्यंतरी आपण असणारा कोर्टामधल्या चीफ जस्टिसचं किंवा कोर्टामधले जजेस कोणी अपॉइंट करावे याचं भांडण आपण असणारं त्या ठिकाणी पाहिलं. त्यावेळेस एक लक्षात आलं की एक कोणी सांगू शकत नव्हता की मी एकटाच. ही घटना मी असं म्हणत असतो की तंगड्यात तंगडी आहे. म्हणजे कोणाचं पाऊल असं सरळ पडेल असं नाही. ते त्याचं पाऊल सरळ पडलं तर दुसऱ्याचं वाकडं पाऊल असतंच त्याला असणारं पाडण्यासाठी. म्हणजे तंगड्यात तंगडी घालून ही जे काही घटनात्मक रचना केलेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्था तर चालेल, कोलमडणार नाही, पण त्याच्यातून कोणीही एक राजा निर्माण होईल अशी काही परिस्थिती त्या ठिकाणी नाही. ही व्यवस्था या घटनेतून निर्माण झाली आणि दुसऱ्या बाजूला यालाच सुरुंग लावल्या जातोय अशी असणारी परिस्थिती आहे. मताचा अधिकार चांगला आहे, सगळ्यांना असला पाहिजे, पण विकासही झाला पाहिजे. म्हणून काय तर लोकांकडे संडास आहे तर त्याला मताचा अधिकार, ज्याच्याकडे संडास नाही त्याला मताचा अधिकार नाही. जो 10वी पास झालाय 10वी झाला नाही त्याला मताचा अधिकार नाही, 10वी झालाच तर तुला मताचा अधिकार. आता शिकला म्हणजे तो शेकला असं मी कधी मानत नाही. त्याला ठेच लागली की तो शेकला मी असं म्हणतो. का ठेच लागली तर रक्तबंबाळ होतं आणि पुढच्या वेळेस ठेच लागू नये म्हणून स्वतःचं पाऊल तो उचलून टाकतो, नाही तर आपला घसरूत घेऊन. आम्ही या सगळ्या गोष्टी घडत म्हणून म्हटलं की विरोधक आपला असताना काय व्यवस्था करणार आहे काय नाही त्यांनी असताना त्याचा इशारा दिला. संडासाच्या निमित्ताने 10वीच्या निमित्ताने आम्ही मताचा अधिकार काढू हे त्यांनी स्पष्ट केलं. आता ह्या 2 गोष्टीमुळे काढू शकतो तो, अधिक कुठल्या कारणामध्ये काढू शकतो. मग तो उद्या म्हणे बा ह्या देशामध्ये 50% माणसं कर भरत नाही, त्यांनी कर भरला तर त्याला मताचा अधिकार, कर भरला नाही तर त्याला मताचा अधिकार नाही. ऐकायला फार बरं वाटतं, पण इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला इन्कम टॅक्स माफ आहे त्याच्यामुळे कर भरण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे शेतकरी वर्ग इथला बाहेर गेला. म्हणजे येणाऱ्या प्रतिक्रांतीने त्यांची असणारी उद्याची व्यवस्था काय असेल हे त्यांनी दाखवून दिलं. आणि दाखवून काय दिलं की आम्ही असणाऱ्या काही लोकांचा अधिकार काढून घेणार, काही जणांना आम्ही असणाऱ्या गुलामीमध्ये आणण्याच्या शक्यतेमध्ये
टप्प्यामध्ये आम्ही आणू. आणि म्हणून मी म्हटलं की या देशामधलं म्हणून ते उदाहरण मी असताना जे मुद्दामून त्या ठिकाणी दिलं की एका भागामध्ये एकदम अस्पृश्यता दिसते, म्हणजे टोकाला गेलेली दिसते, आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसत नाही. याचं जर कदाचित विश्लेषण असतं तर आपल्याला असणारा आत्ताच्या ह्याच्यामध्ये की हे अधिकार काढून घेणार म्हणजे काय होणार, तर एका समूहाला वंचित ठेवणार, आणि एका समूहाला वंचित ठेवलं की त्याला हळूहळू गुलामीच्या भाषेमध्ये त्याला आम्ही घेणार, अशी असणारी परिस्थिती आहे. विरोधकांनी लपवलंय का? तर अजिबात लपवलेलं नाही. आरक्षण हे आता विकासाचं माध्यम आहे. हे आता समाजाला पटायला लागलेलं आहे. तेव्हा त्यांनी असणारं सांगितलं की आम्ही असणारं ह्या आरक्षणाला विरोध करतो. त्यांनी काय लपून ठेवलंय का? तर नाही. आम्ही काय म्हणतोय हे त्यांना शक्य नाही. अरे बाबा, मी विचारतो का शक्य नाही? सत्तेवरती आलेल्या माणसाला पाहिजे तो बदल घडवता येतो. आतापर्यंत घडला नाही. याचं कारण की सगळे म्हणत होते नाही ह्या गोष्टी आवश्यक आहेत, आरक्षण आवश्यक आहेत, 5 वर्षानंतर आपल्याला मतदान हे झालंच पाहिजे, सरकारमध्ये बसलेल्या माणसाला डोक्यात सत्ता जाऊ नये म्हणून तो पुन्हा निवडून आलाच पाहिजे, ही व्यवस्था त्यांनी मान्य केली होती. येणाऱ्या विचाराला ही व्यवस्था मान्य नाही हे आपण लक्षात घ्या. जी काय RSSची नवीन व्यवस्था येते त्या व्यवस्थेला हे विचार मान्य नाहीत, आणि त्यांनी लपून ठेवले नाहीत. त्यांनी त्या काळात 1950 साली आम्हाला ही व्यवस्था मान्य नाही, आम्ही मान्य करणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बाळ ठाकरे मधला यांचा फरक एवढाच होता की बाळ ठाकरे आपला असताना इलेक्शन येईपर्यंत हे इलेक्शन गाढवाचं निशाण आहे, अमुक आहे तमुक आहे, पण इलेक्शन आलं रे आलं की पहिल्यांदा आम्ही इलेक्शन लढवणार म्हणून घोषणा करून मोकळा व्हायचा. पण ही जी माणसं आहेत, या माणसांनी त्या काळापासून म्हणजे 1950 सालापासून आम्हाला निर्माण झालेली ही व्यवस्था मान्य नाही, आम्ही स्वीकारत नाही, आम्ही तिच्या विरोधात आहोत, की त्यापासून घेतलेली भूमिका त्यांची आजपर्यंत कायम आहे. मी यांना असताना विचारतो ना, बाबा सरदार पटेल एवढा मोठा माणूस जर तुमचा होता तर त्याला असताना तुम्ही याच्या अगोदर का नाही मोठं केलं तेवढं असताना सांग. आज का करताय? कारण का ह्या व्यवस्थेला मान्यता नाही, RSSची ह्याला मान्यता नाही. याच्याबद्दल त्या गृहमंत्र्याने लिहून ठेवलेलं आहे ते सुद्धा अडचण आहे की ही व्यवस्था ह्यांना मान्य नाही. याचं लिहिणारा कोण? ते इथला गृहमंत्री. आणि म्हणून या गृहमंत्र्याची चर्चा होऊ नये म्हणून हा असणारा लोह पुरुष आहे आणि तो आमचा पुरुष आहे. तोच नियम त्यांनी आता बाबासाहेबांना लावला. 80 सालचे असणारे RSSची 5 जणी आहेत, ते जर आपण असणारा काढला आणि वाचलं तर आमचं सगळ्यात मोठं असणारा विरोधक कोण असेल या ठिकाणी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेच लिहित होते. आणि आज अचानकपणे त्यांना असणारा साक्षात्कार झाला की बाबासाहेबांशिवाय आता दुसरं तिसरं कोणच नाही. याचं कारण की घटनेतली असणारी तत्व, या तत्वातली सैद्धांतिक बाजू घटना समितीमध्ये आणि घटनेच्या बाहेर मांडली कोणी अशी तर बाबासाहेबांनी मांडली. आणि आज
जे मी जसं म्हणालो की राजीनामे जे देतात आहे त्यांनी बाबासाहेबांच्याच आधारावरती असताना बाबासाहेबांनाच कोट करत की यांची जी वाटचाल चाललेली आहे ती ही कशी विचाराच्या स्वातंत्र्याच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात चाललेली आहे ते मांडत चाललेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब इथले असणारे सगळ्यात मोठे पुरुष म्हणून आम्ही त्यांची जयंती साजरी करतो. याचा अर्थ की आंबेडकरी समूह जर शाना सुरला झाला तर त्यांनी आपल्या विरोधात आवाज उठवू नये, त्यांनी इतरांना जागृत करू नये, म्हणून यांचंच आयडल आपण पळवून घ्या. तेव्हा या वर्षाची असणारी जयंती आंबेडकरवाद्यांनी स्वतःहूनच साजरी करायची. काँग्रेसवाल्याला बोलवायचं नाही, BJPवाल्याला बोलवायचं नाही, सेनेवाल्याला बोलवायचं नाही, राष्ट्रवादीवाल्याला बोलवायचं नाही. त्या सगळ्यांना म्हणायचं की तुम्ही असणारा तुमची जयंती साजरी करा, बाबासाहेब तुमच्या मतदारांपर्यंत घेऊन जा, तिथे असणारा पोचू द्या, आम्ही आमचं नेहमीप्रमाणे करतो. आणि जो कोणी बोलवेल, जी कुठली संघटना बोलवेल, आपण असं ठरवून घेतलं पाहिजे हे विकलेलं ग्रस्त आहे. यांनी आता असं स्वतःला विकलं तर विकलं, पण बाबासाहेबाला सुद्धा ऐकायला निघाला हा. आणि म्हणून मित्रो, इथे आता जी चर्चा करावी लागणार ही व्यवस्थेची चर्चा करावी लागणार. सामाजिक सुधारणेच्या दुसऱ्या टप्प्याची चर्चा करावी लागणार. आणि सामाजिक सुधारणेच्या दुसऱ्या टप्प्याची ज्या चर्चा ज्यावेळेस आपण करणार त्यावेळेस या सामाजिक आंदोलनातून कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कोण कोण वंचित राहिलं याचा आपण असताना अभ्यास केला पाहिजे. कोण कोण वंचित राहिला आहे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये तो वंचित राहिला आहे आणि त्या वंचित राहिलेल्या विभागाला त्याचा न्याय कसा मिळवून देता येईल हा त्याच्यातला असणारा भाग आहे. हे आपण असणारा लक्षात घ्या. हे नगरला जे अधिवेशन झालं त्या नगरच्या अधिवेशनानंतर मला अनेक जण विचारायला लागले की आपण समान नागरिक कायदा मांडतोय. होय म्हटलं, मागतोय ना. बौद्धांच्या कायद्याचं काय होईल म्हटलं. बौद्धांनी कधी कायदा केला होता का म्हटलं. मला ते वाचलं नाही म्हटलं बुद्धांनी कधी कायदा केला होता. तुम्हाला काय समजतं म्हटलं. मी तर वेडाच आहे म्हटलं होतं. हा जो आंबेडकरी वाद्यांमधला बुद्धांमधला जो नवीन तालिबान उभा राहतोय, हा जो नवा तालिबान उभा राहतोय याच्यापासून सावध राहा. का हा नुसता तालिबान नाही आहे, तर या तालिबानाची असणारी सूत्र त्या RSSच्या हातात आहेत हे आपण लक्षात घ्या. आता मी नाही म्हणत बामसेफचा असणारा एक ग्रुप म्हणतोय की इथला असणारा काशीरामच्या आणि मायावतीच्या चळवळीला RSSवाल्यांनी पैसा पुरवला. मी नाही म्हणत आहे, तेच बोलायला लागलेत कि हमसे बहुत गलती हो गई. मतलब काय की ये हमको ये पता ही नहीं था कि हमारी मूवमेंट को जो है, कांशीराम जी की मूवमेंट को जो है, मायावती के मूवमेंट को जो है वो RSS वाले पैसे दे रहे थे. आता म्हटलं बाबा तुझा इतिहास तुझ्याकडे, आमचा इतिहास आमच्याकडे, आम्ही आता काय करणार आहोत. जेव्हा बाबासाहेब स्वतः म्हणाले होते की या देशामधल्या माणसाला एकत्रित बांधण्यासाठी आणि इथले असणारे जे वेगवेगळे विवाह पद्धत आहेत ते ठेवून लोकांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावं म्हणून शासनाने आपली एक कार्यपद्धती, शासनाने स्वतःहून एक नवीन सामाजिक आशय निर्माण करावा म्हणून ज्याच्यासाठी बाबासाहेब लढले ते सोडून द्यायचं
आणि हे RSSनी निर्माण केलेले बाबासाहेबाच्या पाठीमागे आपण जायचं. हा जो गोंधळ आहे तो गोंधळ थांबला पाहिजे. हा गोंधळ तिथला असणारा थांबला पाहिजे. आणि म्हणून हा जो समान नागरिक कायदा आपण असताना म्हणतोय, हा समान नागरिक कायदा सुद्धा या देशामध्ये मानवता पनपावी म्हणून असताना आपण म्हणतोय. आत्ताचा असणारा जो काही कायदा आहे, हिंदू कायदा आपण असताना ज्याला म्हणतोय, या हिंदू कायद्याने फक्त सप्तपदीने होणारी लग्न याला असणारा मान्यता आहे, कायदेशीर मान्यता आहे. आणि उरलेल्यांची होणारी लग्न याला कायदेशीर मान्यता नाही. याला कायदेशीर मान्यता नाही. कोर्टाने असं म्हटलंय की तुमच्या समाजामधली अशी प्रथा आहे ना, मग आम्ही तिला मान्यता देतो म्हणून तुमचा झालेला विवाह हा असणारा विवाह आम्ही त्या ठिकाणी मानतो. मग हा असणारा हिंदू समाजामधला असणारा जो भेद आहे की एकाचा असणारा कायदेशीर विवाह आणि दुसऱ्याचा असणारा प्रथेने असणारा विवाह असं जे काही मांडलं जातंय त्याच्यामध्ये समानता आणली तर काय अर्थ आहे? म्हणजे जिथे जिथे आता असणारा समानता नाही त्या त्या क्षेत्रामधलं असणारं आंदोलन आपल्याला सर्व उभं करावं लागेल. आणि या देशामधली सत्ता मग ती सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, तिचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर तिची दारं सर्वांसाठीच खुली झाली पाहिजेत हे बघणं आपलं असणारं यावेळेस काय. ज्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा असणारा आपण चर्चा या ठिकाणी करतोय, या दुसऱ्या स्वातंत्र्याचा असणारा आपण असणारा ज्या या व्यवस्थेमधला असणारा करतोय की जिथली जिथली दारं बंद आहेत, जिथली जिथली दारं बंद आहेत आणि जिथे जिथे विषमता आहे तिथे तिथे असणारा समानता येईल. आणि ती समानता येत असताना ती सार्वत्रिक असेल आणि सर्वांसाठी असेल याच दृष्टीने आपण असणारं त्या ठिकाणी पाहिजे. आणि मग मी कुठल्या विचाराचा आहे हे गौण होतं. मी कुठल्या विचाराचा हा गौण होतो तर मला निर्माण काय करायचं आहे हे त्याला प्राधान्य होतं हे आपण लक्षात घ्या. विषमता नष्ट करणं आणि समानता आणणं, समता आणणं हे माझं प्राधान्य होतं. आणि मग हे प्राधान्य करत असताना माझी विचारसरणी काय आहे ही मी बाजूला ठेवली पाहिजे. माझी विचारसरणी ही मी बाजूला ठेवली पाहिजे. पण या विषमतेच्या विरोधाच्या लढ्यामध्ये मी सहभागी पाहिजे हे आपण लक्षात घ्या. मी त्या विषमतेच्या लढ्यामध्ये सहभागी पाहिजे. उद्या असणारं या ठिकाणचं देवळातल्या असणाऱ्या मंदिराच्या असणारा जो काही पुजारी नेमला जातो तो पुजारी असणारा एका विशिष्ट समूहामधलाच नेमला जातो. आता ह्या पुजाऱ्याचा असणारं सार्वत्रिकरण करायचं की नाही, सर्वांनाच समान संधी असली पाहिजे की नाही, ही मागणी मागायची की नाही. मग काही महाभाग होतात, आपल्याला काय त्या मंदिराशी घेणं आहे, आपल्याला काय त्या पुजारीशी घेणं आहे, आपण तर सोडून दिलेलं. अरे म्हटलं तुझा थोडी प्रश्न आहे, तू सोडून दिलेला आहे, बाहेर जा. ज्यांनी सोडलं नाही त्याचा असणारा प्रश्न आहे. जो अजून त्या व्यवस्थेमध्ये त्याचा असणारा प्रश्न आहे. ही जी मगाशी मी म्हणालो ना की आम्ही असणारं एकली चळवळ जी उभी करतोय या संकल्पनेतून बाहेर आपण पडलो. इथली व्यवस्था ही समान पातळीवरती असली पाहिजे.
इथल्या व्यवस्थेने सर्वांनाच संधी दिली पाहिजे, ही जी मूल्य आहेत. म्हणून मगाशी मी म्हटलं की चळवळीतल्या माणसांना मूल्य ही सगळ्यात महत्त्वाची आहेत. मूल्य जर नसतील तर ही चळवळ योग्य की अयोग्य हे आपल्याला असताना ठरवता येत नाही. आणि म्हणून हे मूल्य हे त्याच्यातलं असणारं महत्त्वाचं आहे. समान संधी ज्याला आपण म्हणतो, सरकारी नोकऱ्यांमध्ये असताना म्हटलं जातं, तशीच ती इतर सामाजिक क्षेत्रामध्ये येणार की नाही हे पाहणं त्याच्यातलं असणारं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आता म्हणेन असं की सतर्क राहणं हा त्याच्यातला सगळ्यात चांगला पवित्र आहे. या सरकारकडून मी फार अपेक्षा काही बाळगत नाही. उलट अधिक आघात कसे होतील समाजावरती याचाच प्रयत्न ह्या सरकारमार्फत केला जाईल. आणि हा आघात करण्याचं कारण की त्यांना या व्यवस्थेच्या माणसांचं कंडिशनिंग करायचं आहे. म्हणजे इथल्या व्यवस्थेच्या माणसांना एका विचाराच्या पातळीवरती किंवा त्याच्या विचारावरती आघात करत आणि आघात करून याच्यानंतर असंच होणार आहे आणि हेच चालणार आहे आणि हेच तुम्ही मान्य केलं पाहिजे, अशा रीतीची व्यवस्थेची पावलं येत्या काही कालावधीमध्ये पडतील हे आपण लक्षात घ्या. आणि जसजशी यांची ही पावलं पडत जातील तसा समाज व्यवस्थेतला आवाज हा विरोधात उठणारा आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून मी असताना म्हणालो की विरोध जसा जसा वाढत जाईल तसा शारीरिक संघर्ष सुद्धा ह्या देशामध्ये वाढण्याची शक्यता आहे. कोर्टामधल्या वकिलांनी मारहाण करून ते सिद्ध केलं किंवा इतर ठिकाणच्या झालेल्या घटनांवरनं असताना सिद्ध झालं की जे दाबता येत नाही, कॉम्रेड पानसरे, त्यांचं आपण असताना शिवाजीवरचं पुस्तक वाचलं की नाही मला माहीत नाही, पण ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी निश्चितपणे ते वाचावं. की त्यांनी खऱ्या अर्थाने असणारा शिवाजी हा लोकांसमोर मांडला. आशीर्वाद देणारा शिवाजी उभा केला नाही, फक्त घोषणा देणारा असणारा शिवाजी महाराज उभं केलं नाही, तर हा रयतेचा राजा म्हणून का झाला, म्हणजे ही पदवी रयतेच्या राजाची पदवी का मिळाली, याची पूर्ण त्यांनी असणारी कारणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि म्हणून हा विरोध जसा जसा होत जाईल कदाचित या देशामधला असणारा शारीरिक संघर्षाची सुद्धा परिस्थिती उभी राहील. ती होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे. परंतु ते टाळता येईल का याच्याबद्दल सुद्धा मला असणारं शंका आहे. कारण का ज्यांना ही प्रतिक्रांती आणायची आहे त्यांनाही माहिती आहे की ही त्यांची शेवटची संधी आहे. पुन्हा 50 वर्षानंतर अशी परिस्थिती येईल का याच्याबद्दल त्यांनाही खात्री नाही. आणि म्हणून जेवढे आवाज आपल्या विरोधात उठतील तेवढे आवाज आपण असताना दाबले पाहिजेत. आणि मग अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधामध्ये असणारा जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, शिवाजी महाराजाच्या संदर्भातला असणारं या ठिकाणी कॉम्रेड पानसरे असतील, किंवा कलबुर्गी असणारा त्या सगळ्या अंधभुंदाच्या असणाऱ्या विरोधामध्ये लिंगायत बसवेश्वरचा असणारा जो प्रचार चालला होता तो प्रचार लोकजागृती करत होता. आणि ही लोकजागृती आपल्याला अडचणीची आहे
आणि म्हणून ज्या अडचणीच्या आहेत त्यांनाच संपवा अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून मग अशी म्हणालो की इथला असणारा शारीरिक संघर्ष हा सुद्धा वाढण्याची असणारी शक्यता आहे, ते नाकारता येत नाही. आपण फक्त विवेकाने आणि अत्यंत समजूतदार पद्धतीने इथली असणारी चळवळ उभी करूया आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हाल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम. यानंतर या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आभार भारिपचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे मानतील. या ग्रंथ सोहळ्यास प्रकाशन करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब या ठिकाणी या ग्रंथ सोहळ्याच्या प्रकाशनाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्राध्यापक डोळस सर हे देखील या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिले, त्यांच्याही या ठिकाणी सहयोगाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर बाळासाहेबांना ऐकण्यासाठी अंबाजोगाई शहरातून आलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय भीम. देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू. मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते, वतन के नाम पे वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते, मिटाने से नहीं मिटते. देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू. हजारों ख्वाब रोशन कर सुलगती सी निगाहों में, सुलगती सी निगाहों में कफन हम बांध